तर त्याच्यामध्ये आपण 5-6 लाख रुपये आपण एका शेड मागे त्या काढू. 15, 15.5, 16,000 पक्ष्यामागे आपण घेऊ शकतो. कधी हा तुमचा 12 तास काम करेल, अच्छा. बरोबर आहे. हो. पण मालकाला 24 घंटे काम करावं लागेल. अच्छा. ते म्हणजे गेला म्हणजे ते मग तो कोण पाहिजे त्याच्याकडे, कोण लक्ष देईल? बरोबर. त्याला झोप कमी आणि काम जास्त. तर याच्यामध्ये सक्सेसफुल होईल, त्याच्यामध्ये तो उडान घेईल, त्याच्यामध्ये तो प्रॉफिट कमावू शकतो. जेणेकरून म्हणा ही बॅच टाकली की आपली बाज आणि आपलं झोपणं राहणं इथंच राहावं लागतं. इथेच राहा. सुरुवाती ओपन शेड मधून एसी शेड, एक शेड पासून दुसरा शेड, असे 2 एसी शेड आणि 3 ओपन शेड मी त्या कंपनीशी चालवा लागलो. तर आपल्याला एका पक्षामागे 40-45 रुपये मिळतात. मिळत असेल. स्वतःची जर तयारी असेल तरच या व्यवसायामध्ये उतरायचं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वाशिम मधील सर्वात मोठ्या इसी पोल्ट्री फार्मवर आलेलो आहोत. आता मोठा म्हणजे 1-2 हजार पक्षी नव्हे, तर तब्बल 24,000 पक्ष्यांचा हा पोल्ट्री फार्म आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वाशिम मधील विनोद इसी पोल्ट्री फार्म येथे आलेलो आहोत. तर जाणून घेऊया येथील या व्यवसायाबद्दल शेतकरी मित्राकडून. दादा, आपला इंट्रो सर्वप्रथम आपल्या व्ह्यूअरला सांगा. माझं नाव विनोद दिनकर पखाले, राहणार मालेगाव, जिल्हा वाशिम. दादा, हा एवढा मोठा तुम्ही व्यवसाय उभारलेला आहे सध्या. बरोबर आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठून ना कुठून तुम्हाला एक प्रेरणा मिळाली असेल. बरोबर. याची सुरुवात करण्याचा तुमच्या मनात विचार कशा प्रकारे आलेला आहे? मी 2011 मध्ये मी सुरुवात केली होती. 2011 मध्ये मी 20 बाय 60 चा एक सेट बांधला होता, छोटा 1000 पक्ष्याचा सुरुवातीला. आणि त्याच्यामध्ये बघितलं की आपल्याला कसं आहे, नवीन व्यवसाय होता आणि माझ्यासाठी एक तर नवीनच होतं एक. हो. आणि की म्हणलं थोडं बघायचं तर इथं पाहण्यासाठी पण आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये कुठं शेड नव्हते. छोटंसं एक 20 बाय 60चं एक 1000 पक्ष्याचं शेड, म्हणजे 1200 स्क्वेअर फूटचं शेड बनवलं, की त्याच्यामध्ये आपल्याला 1.2च्या प्रमाणे आपण 1000 पक्षी त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर त्याप्रमाणे मी 2011 मध्ये मी एक बॅच पहिली काढली. आणि त्यावेळेस मी स्वतःच इंटिकेशन न करता मी स्वतःहून ते एक पक्षी विकत घेतले. त्यावेळेस चिक्स मला हा एक 9 मध्ये तर ₹9 ते ₹10 च्या रेटमध्ये होता तो. म्हणजे ₹9 रेट होता आणि 50 पैसे ₹1 कमिशन आपला एक एजंट खात जाईल. एजंटला देणं पडेल. तर ₹10 ला चिक्स आणला आणि त्याच्यानंतर त्या 2011 मधलीच फीडची जी कॉस्ट होती, ही 50 किलोची बॅग जी होती ती ₹800 ला होती. 800, 750, 800. आता ते आम्हाला ते जे मधातले एजंट होते ते देत जात. तर त्याप्रमाणे त्यावेळची एक बॅचेस मी सक्सेसफुल मध्ये 40 दिवसामध्ये काढली होती आणि चांगल्या परीने काढली. त्याला मला त्यावेळेस मध्ये मी त्याला पूर्ण मला खर्च एक ₹1,20,000 त्यावेळेस खर्च आला आणि मला एक नफा 1,30,000 म्हणजे ₹1.5 लाख पूर्ण मला त्याच्या बॅचेसमध्ये आले. म्हणजे 1.5 लाख म्हणजे पूर्ण गल्ला आला. निव्वळ नफा मला ₹30,000 40 दिवसामध्ये आला. मला त्या धंद्यामध्ये नफा जरा चांगला वाटला आणि मी थोडं असं मग करत तो वाढवत गेलो तो धंदा. जसा नफा गेला तसा 1-2 बॅच मध्ये त्याच्याही मला थोडा असा आलता घाटा. पण थोडं मी हार न मानता तरी पण मग मी थोडं चालू केले. हो. एक बॅच माझी चांगली गेलती, दुसरी बॅच थोडीशी फेल गेलती. कारण की पहिलं एक तर अनुभव नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे की एक तर नवीन धंदा आणि एक माहिती नव्हती. आणि एक तर कुठं याचं ट्रेनिंग वगैरे नव्हतं. आणि ट्रेनिंग करावं तर कोणी ट्रेनिंगचं असं काही एवढं हे नव्हतं. त्यामुळे मग स्वतःहूनच आपण सुरुवात करायची. मग पुढं चालून अजून असं 4-5 वर्ष मी ओपन मध्ये केलं. ओपनचा अजून एक दुसरा सेट बनवला त्याच्याच बाजूला. तो डायरेक्ट लगेच तो मग मी 30 बाय 220 फूटचा सेट बनवला. तो ओपन मध्ये चालवला. तर पोशाख कंपनी एक होती. पोशाख कंपनीचं फीड वापरायचो आपण त्या टाईमामध्ये. आणि चिक्स कॉपचा होता. चिक्सचं बी आम्ही त्यांचाच वापरत जाऊ. तर त्यावेळेस मध्ये मस्त मग ते आमचं चालू राहिलं. पण बऱ्यापैकी कंपन्या खूप मार्केटमध्ये उतरल्या आणि फार्मरही आपले शेतकरी आपले फार्म जास्त वाढायला सुरुवात झाली. तर गोष्ट अशी झाली मधामध्ये की 1-2 वेळेस बर्ड फ्लू पण आला होता. थोडासा ब्रेक बसला जरासा, म्हणजे चिक्स वगैरे बंद ठेवला थोडासा 6-7 महिने, कारण की वरून ऑर्डर आली की थोडंसं बंद दादा, ठेवा. आता तुम्ही जसा इसी पोल्ट्री फार्मिंग हं, केलेलं आहे हं, हं. आणि नॉर्मल पोल्ट्री फार्मिंग केलेलं आहे. बरोबर आहे. या दोन मधील नेमका फरक काय असतो? दोन्हीमध्ये फरक असा आहे, की आता आपण एक ओपनची जर गोष्ट केली, तर ओपन शेडमध्ये थोडासा त्रास असा जाते, की जर टेम्परेचर हाय झालं, तर त्याला आपल्याला लो करता येत नाही. आणि जेणेकरून पक्षी हा जेव्हा 40 दिवसाचा 2.5 किलोचा 2 किलोच्या वर त्याची ग्रोथ होते, जेव्हा वजन वाढते, तेव्हा त्याला टेम्परेचर हा कम से कम
हा कमी मध्ये पाहिजे, की जेणेकरून टेम्परेचर मेंटेन त्याला 25, 27, 28 डिग्री सेल्सिअसच्या अंदर पाहिजे, की जेणेकरून 35-40 पर्यंत जर गेलं तर टेम्परेचर वाढलं तर पक्षी हा मरते. आणि ओपन मध्ये टेम्परेचर मेंटेन आपल्याला करता येत नाही. एसी मध्ये एक ऑप्शन आहे की टेम्परेचर आपल्याला मेंटेन Maintain करता येते. त्याच्यामध्ये साईडला कूलिंग पॅड राहतात आणि एक मागच्या साईडला एक्झॉस्ट फॅन राहतात. आणि राहिलं गोष्ट त्याला एक फीडची गोष्ट, तर फीड त्याला एक आपण एका जागेमधून फीड टाकू शकतो. फीडिंग पण आणि ड्रिप सिस्टीम राहते पाण्याची, की जेणेकरून अंदर जे पाणी ज्याला गरम होत नाही आणि थंड पाणी राहते, जेणेकरून जसं त्याच्या वयानुसार पाहिजे त्यानुसार त्याला ते पाणी मिळते. आणि ओपन शेडमध्ये आपल्याला कसं आहे खूप त्रास जाते. त्रास असा जाणार, एक तर फीड टाकायची लेबर तिथं जास्त लागतात. दुसरी गोष्ट की जेणेकरून टेम्परेचर हाय झालं तर लो आपल्याला तिथं करता येत नाही लवकर. त्याला फॅन वगैरे लावून करतो पण तरीही लवकर टेम्परेचर मेंटेन होत नाही. तिसरी गोष्ट एक त्रास त्याच्यामध्ये असा जाते, की जे बाहेरचं जे हवा आहे ती डायरेक्ट पक्ष्यांना लागते. मग ती गरम हवा हो की थंडी हवा आहे ओपन शेडमध्ये. एसी शेडमध्ये बाहेरची हवा कुठल्याही पक्ष्यांना लागणार नाही. जी अंदरून हवा ते स्वतःहून त्याच्यात तयार करेल आणि अंतर जी हवा त्याच्या पक्षाप्रमाणे टेम्परेचर सेन्सर राहतात. ते कंट्रोलरला हे करतात आणि त्याप्रमाणे फॅन चालतात. पॅनलला हे अपडेट करून. तर त्याप्रमाणे दोन्ही मधला फरक राहते आणि फरक एक बऱ्यापैकी चांगलाच आहे. दुसरी गोष्ट जी पक्ष्याची संख्या आहे, एक महत्त्वाचा प्रश्न, की जेणेकरून आपण 1.2 मध्ये पक्षी ओपन मध्ये टाकतो आणि एसी मध्ये 1.1 किंवा 0.65 ने पक्षी आपण याच्यामध्ये टाकतो, की जेणेकरून उदाहरणार्थ जर 1000 स्क्वेअर फूट आपण इथं 1200 पक्षी टाकतो. इथं 1000 स्क्वेअर फूट आपण 1500 पक्षी किंवा 1300-1400 पक्षी एसी मध्ये टाकतो. म्हणजे कमी जागेत कमी जास्त जागेत पक्ष्यांचं. जास्त पक्षी बसतात. इथं जास्त जागेत कमी पक्षी बसवावे लागतात. आणि दुसरी गोष्ट वातावरणाशी आपल्याला याच्या संग हमेशा एक हे राहावं लागते, की बा आज तर ऊन तपलं, जास्त हाय टेम्परेचर झालं, की पक्ष्यांना मग लगे हापिंग करतात चालू, मोटिलिटी वाढते. एसी मध्ये तसं नाही. एसी मध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन करून पक्षी लवकरात लवकर ग्रोथ पकडते आणि वजन पकडते. म्हणजे एक जर समजा पाहिला आपण, थोडासा खर्च आहे एसी फार्मिंग हां, साठी, हां, हां. पण जसा एक आपण माणसं आपल्याला लावायचं काम पडत नाही जास्त. हां, एक बरोबर राईट. कमी माणसामध्ये थोडासा खर्च कमी जातो, पण कमी माणसामध्ये माणसात जास्त उत्पन्न होते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की त्याला जे आपलं उत्पन्न आपलं की कमी दिवसामध्ये जास्त जास्त उत्पन्न व्हावं उत्पन्न. लागलं. आता दादा, एवढे पक्षी वगैरे आपल्याला आणायचे म्हणलं तर हं. एखाद्या कंपनीसोबत टाईप करावंच लागतं. तर बरोबर. तुम्ही कुठल्या कंपनीसोबत टाईप केलेला आहात? मला जवळपास आज 8 वर्ष झालेली आहेत. 8-9 वर्ष चालू आहेत. की जे आजपर्यंत त्या कंपनीने मला मदत केली आणि त्या कंपनीचे मी आज 9 वर्ष झाले. बॅचेसही चांगल्या परीने काढले. आले कुठेतरी 1-2 मधामध्ये मला थोड्या अडी-अडचणी. पण तरी त्या कंपनीने थोडं एक्सेप्ट करून सांभाळून घेतलं आणि त्या कंपनीचं जे नाव आहे, ते आहे आय-बी कंपनी. ही शॉर्टकट आय-बी. तिचं अच्छा. इंडियन बॉयलर, ABIS ही कंपनी आहे. इंडियन बॉयलर आणि पूर्ण आपल्या भारतामध्ये आहे. जे पूर्ण जेवढं सामान आहे पूर्ण हे आयबी कंपनीचं आय-बी वापरतात. कंपनीच्या अंदरला जे तुम्हाला फिटिंग दिसत आहे, निप्पल लाईन दिसत आहे, त्यानं एक्झॉस्ट फॅन आहे, साइडची कूलिंग पॅड आहे, हे जे पॅनल आहे त्याच्यामधलं हे जे कंट्रोलर आहे, हे पूर्ण आय-बी कंपनीचं आहे. नॉर्मली या पक्षाची एक बॅच ही किती दिवसामध्ये निघते इथं? आता आपण जर वास्तविक पाहता, आपण जर ओपन आणि एसी मध्ये जर कंपेअर केलं, ओपन शेडमध्ये 45 दिवस लागतात आणि एसी शेडमध्ये आपल्याला 36 ते 37 दिवशी बॅच आपली तयार होते. आज रोजी आपली जी बॅच आहे, ती आज 38वा दिवस आहे आणि आपलं जे वजन आहे, ते वजन आपलं 2,900 ते 2,800 पर्यंत आहे. की जेणेकरून 3 किलो पर्यंतही आपलं वजन जाऊ शकते आजच्या संध्याकाळपर्यंत. उद्यापर्यंत 3 किलो, की जेणेकरून त्याच्यामध्ये वजनही निघते आणि आपल्या पक्ष्याची संख्याही जास्त आहे. म्हणजे नॉर्मली जसं आपण बघू शकतो, जर इसी फार्मिंग मध्ये हा एवढा खूप महत्वाचा फायदा आहे, की कमी दिवसामध्ये लवकर बॅच येते आणि जास्तीत जास्त त्याचं वजन वाढून जाते वजन त्याच्यामध्ये. वाढते आणि पक्ष्याची संख्याही याच्यामध्ये जास्त होत असते. आता या आपला जो फार्म आहे समजा, हं, हं. त्याच्यामध्ये स्टार्टिंग पहिल्या दिवसापासून तर आपले पिल्ले आपले पक्षी जाईपर्यंत याचा जो शेड्यूल असतो तो शेड्यूल कशा प्रकारे असतो? आता सुरुवातीचे दिवस तर खूप कठीण राहतात. म्हणजे जेव्हा चिक्स येते ना, आपण त्याला सुरुवातीला जो चिक्स येते त्याला जे महत्त्वाचा मुद्दा राहते की त्याला टेम्परेचर, की जेणेकरून त्याला आपल्याला 34 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्या चिक्सला द्यावं लागते. मग चाहे थंडी असो की चाहे गरमी असो, जास्त गरमी पण नाही आणि जास्त लो पण नाही, की जेणेकरून त्याला आपल्याला 34-35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्याला आपल्याला द्यावं लागते. 2-3 गोष्टी त्याला जरूर द्यावं लागते, जेणेकरून त्याला लसीकरण झालं, 7व्या दिवशी लासोटा लस झाली, त्याच्यानंतर 12व्या दिवशी गंभोरा झाली, त्याच्यानंतर 21व्या दिवशी परत B1 लासोटा डबल झाली, डबल डोस. असे त्याला लसीकरण करणं येतं. आणि
दुसरी गोष्ट की आपला चिक्स आल्यापासून तर शेवटपर्यंत याला निगराणी आणि लक्ष ठेवणं काम आहे. पूर्ण 24 घंटे आणि पूर्ण असं आपलं काम नाही की की चला बुवा आता या पूर्ण 100% लेबरच्या भरोश्यावर स्वतःहून मी लक्ष देतो आणि स्वतःहून रात्रंदिवस त्याच्यामध्ये काम करतो, की जेणेकरून झोप कमी आणि काम जास्त. हो. म्हणजे जसं आपण पाहू शकतो की दादा एवढा मोठा फार्म एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करूनही स्वतः वैयक्तिक याच्यावर लक्ष देतात म्हणून त्यांचा जो हा व्यवसाय आहे हा एवढा यशस्वीरित्या सध्याच्या दिवसामध्ये पक्षाला सर्वात महत्वाचं काय आहे, सध्याला ऊब पाहिजे असतं. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही जे हिटरचं केलेलं आहे ही याची जी आयडिया आहे ती तुम्ही कशा प्रकारे केली? आता ही जी याला आपण ऊड भट्टी म्हणतात, की जेणेकरून लाकडावर चालणारी, की जेणेकरून याच्यामध्ये आपण लाकडं टाकले, की पूर्ण याच्यामध्ये लाकडं पेटतात आणि याच्यामध्ये पूर्ण त्या लाकडाची वाफ तयार होते. वाफ म्हणजे जेणेकरून तपतात, त्याच्यामध्ये पाईप येतं आणि एक रिटर्न फॅन आहे आणि जी इकडल्या साईडला जी चिमणी आहे बाहेर, जेणेकरून धूर न जाता पूर्ण धूर बाहेर करते आणि पूर्ण टेम्परेचर पक्ष्यांना चिक्सला टेम्परेचर मेंटेन ठेवते. म्हणजे फक्त समजा एक उभंच चालले त्याच्यामध्ये धुवा दूर वगैरे नाही काही जाता, पूर्ण गरम वाफच जाते अंदर. पूर्ण गरम वाफ पाईप आहे इथं. पूर्ण एक मोटर त्याला दिलेली आहे. पूर्ण ती रिटर्न पाईपला पूर्ण अंदर गरम वाफ देते, की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धूर न जाता पूर्ण गरम वाफ जाते आणि पूर्ण 100% धूर बाहेर निघून जाते. एक नवीन शेतकऱ्यासाठी जर हा व्यवसाय करायचा त्या शेतकऱ्यासाठी कोणता सल्ला देसाल? आता सल्ला तर मी तर माझ्यानुसार तर आता मला जशी माझी प्रगती झाली, की जे जे मी माझ्याकडे शून्यातून जे आता विश्व निर्माण केलेलं आहे, हे तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जे वैभव पूर्ण दिसायला लागलेलं आहे. आणि राहिलं दुसरी गोष्ट की जे आता युवा पिढी आहे, जी नवीन युवा पिढी आहे, की या बिझनेसमध्ये त्यांनी उतरावं आणि या बिझनेसमध्ये ज्या गोष्टीची जे आपल्याला करायचं आहे, की बा त्यांना जे वेळेवर जे लागणारं लसीकरण, जे खाद्य आहे, जे त्याला जे डेव्हलपमेंट आपल्याला जे मग तुम्हाला ओपन सेट बनवायचा, की इसी तुमच्या ते पैशानुसार आहे. ते तुम्ही युवा पिढीने करू शकता. प्रत्येक शेतकऱ्याला माझं की नफा याच्यामध्ये भरपूर आहे आणि चांगली आपल्याला की जेणेकरून तुम्ही ते 10-20 एकरमध्ये जे कमावू शकत ना, ते तुम्ही जेणेकरून तुमच्या ते 4-5 गुंठ्यामध्ये तेवढं करू शकता. जर त्याच्यामध्ये जर तुम्ही तन, मन, धनाने काम केलं तर. आणि राहिला आता दुसरा प्रश्न आपला, की कोणाला याच्यामध्ये काय ते शिक्षणाची काय अट नाही, की बा शिक्षणच पाहिजे, कोणतं काय याला डिप्लोमा केलेला पाहिजे, का कोणतं याला का बा कोणतं कंपनी किंवा असं नाही, की बा याला लय शिक्षण आहे तेव्हा त्याचा ॲग्रीमेंट करते, तशातलाही काही भाग नाही. म्हणजे बेसिक माहिती तरी थोडीफार त्याला पाहिजे. तो बिझनेसमध्ये तो उतरायला त्याला काही माहिती आपली कंपनी देते आणि काही माहिती त्याला स्वतःहून फक्त स्वतः एक करायची त्याला काहीतरी टेक्निकल पाहिजे थोडं, की स्वतः माहिती एक पाहिजे समजा. स्वतः माहिती तर मिळते. माहिती कायचा लय मोठा इश्यू नाही हा. एक की म्हणजे सरळ एक स्वतः जिद्द त्याला पाहिजे समजा स्वतःची स्वतःच. एक जिद्द आणि स्वतःची चिकाटीने करायची एक जिद्द पाहिजे त्याच्यामध्ये. या म्हणजे या एवढ्या मोठ्या व्यवसायासाठी तुम्हाला एक तुमच्या जवळची कोणतरी सोबत असणारच. म्हणजे तुम्हाला एक सर्वात मोठा आधार कोणाचा मिळालेला आहे? सगळ्यात मोठा आणि चांगला एक प्रश्न एक आहे हा, की जेणेकरून असं म्हणता येईल, की या व्यवसायाची कुलपाची चाबीच ती आहे असं म्हणता येईल. की जरी मी ताला आहे, पण ती चाबी आहे, की एक व्यवसाय हा, की जेणेकरून याचा पाया हा सुरुवातीचा आणि सुरुवातीचा जे आधारस्तंभ आहे, ती माझी एक पत्नी आहे. की हिच्यामुळं मी हा संभव करू शकत नव्हतो. आणि आज ही जर माझी पत्नी जर एवढं गाव सोडून आज माझ्या इथं संघ आहे, या जंगलामध्ये. आज जंगल म्हणता येईल याला. आज आपण याला वैभव घडवलेलं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला काही नव्हतं. बरोबर. की खरोखर की कोणत्याही गोष्टीचं लेणं, कोणतं वाहनं, कोणतं न मागता जे मी दिलं, त्याच्यामध्ये ती माझ्या संग खुश आणि हॅपी आहे आणि मला जे रात्र आणि दिवस ही जी मदत करते सर्वात एक मोठी आणि सर्वात जी प्रेरणा देणारी आणि सर्वात एक किंवा हिंमत देणारी, की सगळ्यात जी मोठी आहे हस्ती आहे म्हणजे ती माझी पत्नी आहे. म्हणजे पाहू शकता फक्त दादाचीच मेहनत नाही त्यात ताईची म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट जर भूमिका असेल ती ताईची आहे. आणि एक दुसरा एक मुद्दा, की जे माझे रात्रंदिवस मला एक आवाजामध्ये जे उठणारे आणि माझ्या सोबत धावून येणारे, की मी त्यांना माझे कामगार न म्हणता मी त्यांना तर एक भावाचा दर्जा देऊन, की जे झालं की आमचे मयूर भाऊ झाले, एक आमचे बाबूराव झाले आणि एक महत्वाचे, की आमचे जे घनश्याम भाऊ आहेत गायकवाड, की खरोखर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. की जे आपल्याला अवघ्या रात्री असो, दिवस असो, गाड्या भरून देणं, माल भरून देणं, त्या आपल्याला जे काम सांगितलं ते काम करणं आणि एक महत्वाचा साहेब म्हणजे प्रश्न म्हणजे हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, की हा जर धंदा टिकवून नाही तर हा सगळ्यात महत्वाचा लेबर आहे. की जर तुम्हाला ते चांगले लागले, चांगले मिळाले तर तुमचं कल्याण आहे.
नाही, एकटा माणूस तर नाही करू शकत. एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा तुमचा पत्नी आणि तुम्ही. हे नाही, मी तुम्ही जर असाल, तर हा धंदा करू धन्यवाद. शकता आणि तुमचे लेबर नाही. हां. म्हणजे पाहू शकता जसं शेतकरी मित्रांनो, या व्यवसायामध्ये दादांनी तर जेवढी मेहनत केलेली आहे तेवढी ताईची पण आहे आणि त्यांच्या लेबरची पण आहे. त्याच्यामुळे तेवढं जे मनातून ते सांगत आहेत, ते त्याच गोष्टीमुळे सांगत आहेत, कारण त्यांच्यासोबत ते अगोदरपासून सोबत आहेत. आता एवढा मोठा समजा व्यवसाय करत आहे आपण. हा व्यवसाय मग व्यवसाय कशासाठी करतो आपण? एक पैशासाठी समजा. राइट, बरोबर. त्याच्यामध्ये झालेला प्रॉफिट वगैरे हा कशाप्रकारे असतो? आता आपण जर चांगल्या परीने जर काम केलं आणि चांगल्या परीने जर त्याचं आपण जर डेव्हलपमेंट केलं आणि चांगल्या परीने जर वजन दिलं आणि चांगली जर आपण त्याच्यामध्ये जर राहिलं बाहेरचा जो आपल्याला जर रेट इन्सेंटिव्ह पण मिळणार. हं. जर चांगल्या जास्त भावामध्ये जर तर त्याच्यामध्ये आपण 5-6 लाख रुपये आपण एका सेड मागे त्या काढू. 15, 15.5, 16,000 पक्षी मग आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये नुसतं आपण एक बघतो काय सध्या तर नुसतं प्रॉफिट. तर प्रॉफिटच नाही, याच्या मागे त्यांची जी मेहनत आहे, त्यानंतर त्यांची जी कष्ट येतं, पुन्हा रात्रंदिवस इथं थांबणं आहे आणि कधी-कधी काय असतं याच्यामध्ये मरतूक होते. मरतुकीमध्ये कधी-कधी लॉस होतात. कंपनीसोबत जे टाय केले, तर नुसतं प्रॉफिट पाहून जर तुम्ही या व्यवसायात असाल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी नाही आहे. तर खरंच तुमच्यामध्ये करण्याची जिद्द असेल, तर तुम्ही या व्यवसायात येऊ शकता. विनोद दादाच्या फार्मवर आता सध्या आपण उभे आहोत सध्या. इथे येऊन खरंच खूप आनंद वाटत आहे समजा. तर अशाच नवीन-नवीन शेतीच्या रिलेटेड जर तुम्हाला व्यवसाय जर बघायचे असतील, तर आमच्या डेक्कन फार्मर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.